हिंदू संस्कृतीमधील सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा सण हिवाळा सुरू होताना येतो. वातावरणातील बदलांचा मानवाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. ह्या काळामध्ये हवेतील गारवा वाढतो, त्वचा आणि शरीर कोरडी पडायला लागते, भूक वाढायला लागते आणि त्यानुसारच दिवाळीमधील पद्धती पडलेल्या आहेत. आज आपण ह्याच पद्धतींचा मागोवा घेणार आहोत. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील, वैद्यश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. हवेतील गारव्यामुळे त्वचा कोरडी पडायला लागते. कोरड्या त्वचेला त्वचारोग किंवा इन्फेक्शन व्हायचे चान्सेस जास्ती असतात. त्यासोबतच ह्या काळामध्ये शरीरामधील वात वाढतो आणि वाताचे सगळ्यात चांगले औषध हे तेल आहे. म्हणूनच ह्या काळामध्ये अभ्यंग करतात. तसेच थंडीमध्ये रक्तवाहिन्या ह्या संकुचित होतात आणि संकुचित रक्तवाहिन्यांमुळे कधीकधी रक्तपुरवठा कमी होणे किंवा रक्तदाब वाढणे असे प्रकार होऊ शकतात. म्हणूनच रक्तपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी आणि रक्तवाहिन्या संकुचित होऊ नयेत म्हणून ह्या काळामध्ये अभ्यंग करावे. विशेषतः उच्च रक्तदाबाचा त्रास ज्यांना आहे त्यांनी अभ्यंग आवर्जून करावे. अभ्यंग हे नेहमी कोमट तिळाच्या तेलाने करावे. कधीही सेंटेड ऑइल किंवा कोणतेही केमिकल मिसळलेल्या तेलाने अभ्यंग करू नये. अभ्यंग करताना अभ्यंग हे कानामध्ये, नाकामध्ये, बेंबीमध्येही करावे. म्हणजेच कानामध्ये, नाकामध्ये, बेंबीमध्ये 2-2 थेंब तेलाचे टाकावेत. अभ्यंगाच्या आणखी सविस्तर माहितीसाठी वेदश्री आयुर्वेदचा अभ्यंग म्हणजे स्नेहनावरचा एक व्हिडिओ आहे, तो नक्की बघावा. अभ्यंगानंतर उटणे लावायची पद्धत आहे. आयुर्वेदामध्ये उटणे लावण्याला उद्वर्तन असे म्हणतात. उद्वर्तन म्हणजे थोडेसे जाडे भरडे चूर्ण हे अंगावर चोळणे. हे उटणे लावल्यामुळे शरीरावरील डेड स्किन निघून जाते, शरीराचे रक्तसंवहन सुधारते आणि त्यासोबतच फॅट बर्न व्हायला मदत होते. ज्यांचे वजन जास्ती आहे अशा व्यक्तींनी नेहमी उद्वर्तन करावे. त्रिफळा चूर्ण, कचोरा चूर्ण, बावची चूर्ण, गुलाब पाकळ्यांचे चूर्ण, हळद, संत्रासाल चूर्ण, आंबे हळद चूर्ण ह्यांचा वापर करून हे उटणे तयार करावे. त्यामुळे त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतात. जसा शरीराच्या बाह्यत्वचेला कोरडेपणा येतो तसाच शरीराच्या आतमध्येही कोरडेपणा येतो. हा कोरडेपणा शरीराची झीज वाढवतो, शरीरामध्ये डिजनरेशन वेगाने घडवून आणतो. म्हणूनच हा कोरडेपणा कमी करण्यासाठी शरीरामध्ये तेलाचे आणि तुपाचे प्रमाण वाढवायचे असते. म्हणूनच दिवाळीमध्ये तळलेले पदार्थ किंवा तूप घालून केलेले पदार्थ खाण्याची पद्धत आहे. ह्या काळामध्ये भूकही चांगली असते, पचनक्षमताही चांगली असते आणि त्यामुळेच ह्या काळात खाल्लेले अन्न पचवण्याची ताकद आपल्या शरीरामध्ये असते. आता बऱ्याच जणांना अशी शंका असते की हे पदार्थ खाऊन आमचे वजन तर वाढणार नाही ना, किंवा ज्यांचे वजन आधीच जास्ती आहे त्यांनी मग काय करावे, हे खावे की नाही खावे. तर अशा व्यक्तींसाठी काळजी घेणे खूप गरजेचे आहे. ती काळजी म्हणजे हे पदार्थ त्यांनी आपल्या अग्नीनुसार खावेत. म्हणजेच त्यांना जेवढी भूक लागली असेल तेवढ्याच प्रमाणामध्ये हे पदार्थ गेले पाहिजेत. त्यापेक्षा जास्ती खाल्ले तर वजन नक्की वाढणार. त्यासोबतच हे पदार्थ करताना हे पदार्थ फिल्टर्ड ऑइल किंवा कच्च्या घाणीवरच्या तेलामध्ये तळलेले असावेत. रिफाइंड ऑइल किंवा डालडा हे पदार्थ तळताना वापरू नयेत. तसेच तूप वापरताना हे तूप गाईचे तूप असावे. म्हशीचे तूप वापरले तर त्याच्याने वजन नक्की वाढणार. बऱ्याच ठिकाणी असे लिहिलेले असते की आमचे सर्व पदार्थ हे रिफाइंड तेलात केलेले आहेत. खरं तर ही खूप हास्यास्पद गोष्ट आहे, कारण रिफाइंड तेल हाच सगळ्यात मोठा कल्प्रिट आहे. त्यासोबतच मैद्याचे पदार्थ,
साखर वापरून तयार केलेले पदार्थ टाळावेत. साखरेऐवजी सेंद्रिय गूळ वापरावा. ह्या काळामध्ये व्यायामाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे ह्यासोबतच व्यायाम करणे खूप गरजेचे आहे आणि शक्यतो गरम पाणीच प्यावे. दिवाळीमध्ये पणत्या लावल्या जातात. ह्या पणत्या लावण्याचा एक मुख्य उद्देश जसा अंधाराचा नायनाट करणे हा आहे, तसाच त्याचा अजून एक मुख्य उद्देश आहे, तो म्हणजे वातावरण शुद्धी करणे. म्हणूनच जर शक्य असेल तर कमी पणत्या लावल्या तरी चालतील, परंतु त्या गाईच्या तुपाच्या पणत्या लावाव्यात. त्यासोबतच कापूर, राळ, गुगुळ हे आपल्या घरामध्ये जाळावेत. त्यामुळे वातावरण प्रसन्न होते आणि त्यासोबतच वातावरणाची शुद्धीही होते. या उलट आपण सध्या फटाक्यांनी प्रदूषण वाढवतोय. फटाक्यांमधील घातक रसायनांमुळे प्रदूषण खूप जास्ती प्रमाणामध्ये वाढते आणि त्यासोबतच श्वसनाचे आजारही वाढतात. तुम्ही बघत असाल की दिवाळीनंतर प्रदूषण खूप जास्ती वाढते आणि त्यासोबतच दवाखान्यांमधील श्वसनाच्या आजाराचे पेशंटही वाढतात. म्हणूनच ह्या काळामध्ये घराच्या बाहेर पडताना आपल्या नाकामध्ये 2 थेंब खोबरेल तेलाचे किंवा 2 थेंब गाईच्या तुपाचे नस्य करा. त्यामुळे नाकाद्वारे फुफ्फुसांपर्यंत हे इन्फेक्शन पोचत नाही आणि आपली प्रतिकार क्षमताही चांगली राहते. चला तर मग अशी ही आरोग्यदायी दिवाळी आनंदाने साजरी करूया. तुम्हा सर्वांना वेदश्री आयुर्वेदतर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.